खरं सांगायचं झालं तर निसर्ग हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु असतो. तो आपल्याला सतत काही ना काहीतरी शिकवत असतो, पण शिकायचं की नाही हे आपल्या हातात असतं. इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात बेहोश लोक आणि दुसरे असतात होश लोक. म्हणजे पूर्ण ओव्हरऑल पृथ्वीमध्ये माणसाचे दोनच प्रकार आहेत. म्हणजे काही लोक अवेअर असतात, काही लोक अवेअर नसतात. जी लोक अवेअर असतात ती प्रत्येक गोष्टीतून शिकत असतात. जी लोक अवेअर नसतात ती कुठल्याही गोष्टीतून शिकत नाहीत, त्याच चुका परत परत करत असतात. पण निसर्ग तसा नाहीये. निसर्ग 24 तास अवेअर असतो. त्याला माहिती असतं जे आपल्यासोबत घडतंय ते काय घडतंय, कशासाठी घडतंय. निसर्गाकडून सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली असेल शिकण्यासारखी तर ते म्हणजे गिव्हिंग नेचर. निसर्ग आपल्याला प्रचंड काही देत असतो, पण मागत काहीच नाही आपल्याला. एवढं देतो ना तो, आणि देण्याचा त्याला अहंकार पण नसतो. मी एवढं देतोय घ्या वगैरे वगैरे वगैरे. नेचर आहे त्याचा मोठा आहे, म्हणून सगळे निसर्गावर प्रेम करतात. त्याच्या सानिध्यात आपल्याला जाऊ वाटतं, त्याच्याजवळ बसू वाटतं, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करू वाटतो, कारण तो सेल्फिश नाहीये. आणि तो एवढं सगळ्यांना देऊन सुद्धा प्रचंड आनंदी असतो, नव्याने फुलतो. निसर्गाकडे प्रचंड पेशन्स असतो. त्याच्या आयुष्यात किती जरी संकट आली, तो कितीदा जरी पडला, काही जरी त्याच्या आयुष्यामध्ये, तरी तो पुन्हा नव्याने उभारतो. काही होऊ द्या, वेळ लागतो पण तो फुलायचं सोडत नाही. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ना आपल्याकडे तो पेशन्स असणं खूप महत्त्वाचं असतं. बरेचदा आपण काही गोष्टी ठरवतो की मला हे करायचंय ते करायचंय, पण आपल्याकडे योग्य तो पेशन्स नसतो. गोष्टी मोठ्या व्हायला वेळ लागत असतात. जे झाडाचं रोपटं असतं ना ते मोठं व्हायला खूप वेळ लागत असतो, पण तो पेशन्स खूप महत्त्वाचा असतो.